नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी परत एकदा मटनची एकदम वेगळी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, जे की आपण सुक्कं मटन बनवणार आहे. आज रस्सा वगैरे काही करायचा बेत नाही. तर हे छान असं आपण 1.5 किलो मटन घेतलेलं आहे. तर ह्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले. तर आता याला आपण हळद मीठ लावून घेऊ. ते रेसिपी एकदम छान चमचमीत अशी हॉटेलसारखी होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करू. तर आता आपण हळद मीठ लावून घेऊ याला. 1.5 किलो मटण आहे, त्याच्यामुळे आपण 1 चमचा भरून पूर्ण हळद टाकली आणि 2 चमचे आपण मीठ घेतलेलं आहे. तर हे आता सगळं आपण छान एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने छान. तर हळद मीठ छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण 1 लिंबू पूर्ण घेतलेला आहे. हा आपण पिळून घ्यायचा आहे आणि 10 मिनिट आपल्याला छान ह्याला मुरू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. तर हे लिंबू पिळून घेते छान. आता हे छान मिक्स करून आपण आता बाजूला ठेवू. तर आता हे आलं आणि लसूण आहे. हे 2 गड्डे लसणाचे मी सोलून घेतलेले आहेत आणि 2 इंच आल्याचा तुकडा आहे. हे आपण अगोदर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे. तर आपण आता याच्यामध्ये 2.5 पळी तेल टाकलेलं आहे. कुकरमध्ये आपण मटण शिजवून घेणार आहे. तर आता तेल छान गरम झालं की हे आल्या लसणाची जी पेस्ट होती ती आपण अगोदर टाकून घेऊ आणि छान ह्याला आता 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. मस्त असा सुगंध सुटला पाहिजे कच्चेपणा जाईपर्यंत. 1 मिनिटभर झाल्यानंतर याच्यात टाकून घेऊ आपण कोथिंबीर. कोथिंबीर पण तेलामध्ये परतून घ्यायची. वाटलेलं नाही, आपण आल्या लसणासोबत चिरून घेतले. तर ह्याला छान परतून घेतल्यानंतर लगेच आपण याच्यात 1 मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक आपण कापून घेतला तो टाकून घेऊ आणि चांगला याला सोनेरी कलर येईपर्यंत आपण परतून घ्यायचं. तर कांदा आपला तळत आला की लगेच आपल्याला याच्यामध्ये टाकायचं टोमॅटो टाकू आपण, म्हणजे आपलं खाली चिटकणार नाही. आणि टोमॅटो पण आपल्याला 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचं. आणि यानंतर लगेच आपण हे जे मटण आहे हे बघा पाणी किती सुटलेलं आहे. चक्क आपण पाणी निथरून घेतलं होतं, पण लिंबू आणि हळद मिठाने आपल्याला 10 ते 15 मिनिट आपण छान मुरू दिले, त्यामुळे एकदम चांगलं पाणी सुटलेलं आहे. तर आपल्याला आता एवढ्याच आमच्या पाण्यामध्येच आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं. तर आता मटण टाकून छान एकदम मोठ्या गॅसवर आपल्याला 5 ते 6 हलवत राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपला जो मटणचा थोडासा कोणाकोणाला नाही आवडत जेवण करताना तो जातो निघून. लगेच कुकरचं झाकण नाही लावायचं आपल्याला. तर आपण आता हे 5-7 मिनिट छान परतून घेऊ, जोपर्यंत की आपल्या मटणचा छान कलर बदलत नाही तोपर्यंत. आणि आपण हे असं केलं ना, सांगायचं म्हणजे हे महत्त्वाची टिप्स आहे. तुम्ही कधी पण नवीन करणाऱ्याने वगैरे लक्षात ठेवा. हे आपण जे असं परतून घेतलं ना मोठ्या गॅसवर, त्यावेळेला जो मटणचा थोडासा असा उग्र वास असतो ना, तो वास येत नाही आणि छान एकदम मटण आपलं चवदार होतं. त्यामुळे ही स्टेप तुम्ही स्किप करू नका, नक्की करा. तर आपण आता परतून घेऊ ह्याला. तर इकडे आपण वाटण्यासाठी हे 2 कांदे मीडियम आकाराचे आणि थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे. खोबरं छान भाजलं आहे. तर आपण आता हे बाजूला काढून घ्यायचं आहे. खोबरं लगेच भाजलं जातं, कांद्याला थोडासा वेळ लागतो. तर कांदा छान भाजून घेऊ, आलटून पलटून भाजायचं आहे आपल्याला. तर हे 5 ते 7 मिनिट छान आपलं परतून झालं आणि पाणी बघायला किती आमचं सुटलेलं आहे. तर याच पाण्यामध्ये आपल्याला शिजू द्यायचं आहे. तर आता कुकरचं झाकण लावून घेऊ आणि एकदम मऊ शिजवायचं आहे आपल्याला. 5 ते 6 शिट्ट्या करायच्या आहेत. आणि इकडे हे आपलं कांदा भाजणं पण चालू आहे. तर हा पण चांगला काळसर भाजायचा आहे आपल्याला कांदा. तर हे अशा प्रकारे आपलं छान आहे, एकदम मटण एकदम शिजलेलं आहे. हे अंगचं पाणी बघा ह्याला किती सुटलेलं आहे. आपण पाणी काहीच टाकलं नव्हतं. तर आता जे आपलं एवढं पाणी आहे ना, एवढ्या पाण्यामध्येच आपल्याला हे
सुक्कं मटण बनवायचं आहे. तर इकडं आपण कढई ठेवली गॅसवर. छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 3 पळी तेल टाकलेलं आहे. तर तेल छान कडकडीत गरम झालं की लगेच आपण याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसणाचं पेस्ट टाकणार आहे. आणि छान ह्याला आता 1 मिनिटभर आपण परतून घेऊ. थोडासा आपल्याला याचा कलर बदलला जायचा आहे आणि सुगंध सुटला की लगेच आपण याच्यामध्ये टाकून घेऊ 1 छोट्या आकाराचा कांदा असा कापून घेतलेला तो टाकू. आणि ह्याला पण आपल्याला 2 मिनिट परतून घ्यायचं सोनेरी कलरवरती. तर आता आपला कांदा छान परतून झाला की लगेच आपण काळं तिखट टाकू. हे आमचं खास चॅनलचं ताजं असं काळं तिखट आहे. खूप तिखट आहे त्यामुळे मी 1 चमचाच टाकते. त्याला आपण चांगलं असं परतून घ्यायचं. भाजलेलंच आहे परंतु जरा कलर छान येतो म्हणून तेलात परतून घ्यायचं. आणि नंतर हे खोबरा आणि कांदा असा आपण काळसर भाजून घेतला होता तो पण टाकून घ्यायचा. तर मंडळी तुम्हाला आणखी सांगायचं म्हणजे तुम्हाला जर आमच्या चॅनलचं खास हे असं काळं तिखट, काळा मसाला, बिर्याणी मसाला आणि येसूर मसाला वगैरे ऑर्डर करायचा असेल तर पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये मी आमच्याकडे कोणते कोणते मसाले आहेत कसे ऑर्डर करायचे ते पूर्ण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. आणि शिवाय मी स्क्रीनवरती एक मोबाईल नंबर पण देणार आहे. त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता. एकदा आमचे मसाले ऑर्डर करून बघा तुम्ही आणि नंतर चव आवडल्यानंतर मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर हे अशा प्रकारे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण छान असं परतून घ्यायचं. हे बघा आता तेल छान असं सेपरेट झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊ हे शिजवलेलं मटण. पूर्ण रश्श्यासहित टाकायचं आहे आपल्याला, दुसरं पाणी टाकायचं नाही आणि जास्त ड्राय पण करायचं नाही आपल्याला. थोडंसं भाकरी, पोळी, तंदूर वगैरे याच्यासोबत किंवा मग भात असेल तर भातासोबत पण आपण खाऊ शकतो. तर हे टाकून घेऊ पूर्ण. आणि आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. झालं आपलं सुक्कं मटण एकदम झटपट असं तयार आहे की नाही. एकदम सोपी पद्धत. नंतर हॉटेलमध्ये जायची कटकट नको, परत स्वच्छतेचा प्रश्न आलाच. तर हे आपण असंच घरच्या घरी एकदम छान करून खाऊ शकतो, सगळ्याला खाऊ घालू शकतो. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे मसाले एकदा ऑर्डर करून बघा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. तर आपण आता ह्याला फक्त 2 मिनिट शिजू द्यायचे. तर 2 मिनिट झाले. आता वरतून आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि परत एकदा एकजीव करून घ्यायचं आहे सगळं हे अशा पद्धतीने. हे असं एवढं आपल्याला थोडंसं पातळ ठेवायचंच आहे म्हणजे आपल्याला भाकरी, चपाती याच्यासोबत खाता येतं, भातासोबत वगैरे. जास्तही असं सुक्कं केल्यानंतर नाही खाल्लं जात. तर तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. तर आपण आता एका या ताटलीमध्ये काढून घेणार आहे. बघा किती एकदम छान झालं आहे, एकदम सरभरीत असं. पूर्ण काढते. तर म्हणजे हे झालं आपलं मस्तपैकी झणझणीत असं सुक्कं मटण आणि अतिशय सोप्या पद्धतीनं. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.